जय भीम, नमः बुद्धाय, जय शिवराय, जय भीमराय. मित्रांनो, हा व्हिडिओ बघून घ्या अगोदर. कर्मचारी आहेत त्याच्यामुळे त्यांनी काहीच आक्षेप घेत नाहीत आणि आमच्याकडे दुसरा पर्याय कुठलाच उरलेला नाही. आत्मदहन करणे हेच एक आमच्याकडे पर्याय आहे. हे असं हे डीवायएसपी त्याला वाचवायचा प्रयत्न करत आहे. मला सेकंड एफआयआर द्यायचा होता पोलिसांच्या विरोधात. हे जे मेन जे आरोपी आहेत त्यांनी माझ्या भावाला प्रवृत्त केलं ना, आम्हाला यांच्यापासून सुद्धा धोका आहे. वर्दी लेवणेवाले हे लोक आम्हाला असे न्याय देत नाहीत. यायला बघितला ना? जगण्याचा बी काही अधिकार नाही साहेब. तुम्ही व्हिडिओ बघितला ना? न्याय पाहिजे. म्हणजे आचलच्या भावाला कोणीतरी बोललं की नव्हतं सक्षमचा तू काय कत्ल कर, आणि पोलीस लोक त्याच्यामध्ये आहे म्हणते. ते दोन पोलीस लोक आहेत ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे म्हणते. त्या दोन पोलिसांमुळं मोठे सगळं कांड झालं. मग बघा, म्हणजे ह्या दोन पोलिसांना कांड केलं तर सगळं लालसन सगळं महाराष्ट्रातल्या पोलिसाला लागत आहे. म्हणजे लोक पोलिसांवर विश्वास करणार नाही. विचार करायची गोष्ट आहे. कसं प्रशासन कसं हे असायला पाहिजे. आम्ही म्हणतो महाराष्ट्रातले पोलीस हे आमचे मायबाप आहे, कारण त्यांच्यामुळे आम्ही सुखरूप आहोत. पण ह्या ज्या नांदेडमधले जे दोन पोलीस सांगून राहिले, हे सक्षमची आई, सक्षमची लवर आणि ते एक भीमपुत्र आणि तिची काकू कोण येते ते बोलली की सक्षमला अजून न्याय मिळाला नाही, सक्षमच्या घरातला परिवाराला न्याय मिळाला नाही. मग विचार करायची ती गोष्ट आहे. आणि आचलचा भाऊ, हा आचलच्या भावाला हे पोलीस लोक प्रवृत्त करत आहे म्हणते की यांच्याशी पण काहीतरी कर, सक्षमच्या परिवाराला पण काही ना काही हानी कर. विचार करायची ती गोष्ट आहे दादा. म्हणजे सक्षमच्या परिवाराला अजूनही धोका आहे, कळलं का? कारण आचलने सांगितलं की मी तक्रार करत होती, पण माझ्या भावाला पण भडकवत आहे आमच्या विरोधी. आमच्या जीवाला धोका आहे, आम्हाला प्रोटेक्शन पाहिजे. मग सरकार करून काय राहिलं? सरकार फक्त खुर्चीवर बसलेलं आहे, दुसरं काहीच नाही. गरिबावर अन्याय होऊन राहिला. काय कामाचं? पदं सोडून टाका, काही कामाचे नाही. तुम्ही गरिबावर अत्याचार होऊन राहिला, त्याची तुम्ही दखल घेऊ शकत नाही. एक कुटुंब, दुःखी कुटुंबाला तुम्ही न्याय देऊ शकत नाही. मग तुम्ही खुर्चीवर बसायचे लायकीचे आहे का? तुम्ही सोडून द्या. कामाचे नाही आहात तुम्ही. तुमच्या खुर्च्या कामाचे नाही. फक्त तुम्ही त्या खुर्चीचा उपभोग घेऊन राहिले, दुसरं काहीच नाही. त्या पदाचा उपभोग घेऊन राहिले, दुसरं काहीच नाही. मग काय कामाचे तुम्ही? मंत्री, संत्री, प्रधानमंत्री. एक गरिबाचं कुटुंब आहे, त्या कुटुंबालावर अन्याय झाला, तिचं लेकरू गेलं आणि काही गुंडगिरी लोक तिच्यावर अन्याय करत आहे, त्या महिलेवर अन्याय करत आहे, आणि तुमचेच काही कर्मचारी त्याच्या इन्व्हॉल्व आहे. आणि त्या दादानी सांगितलं की सक्षमवर जी हत्या करण्यात आली, जो तिचा भाऊ होता, आचलचा जो भाऊ होता, त्या भावावर कुठले कोणीतरी प्रेशर केलं, ए बा याचा कांड कर, तू याचा कत्ल कर. म्हणजे आचलच्या भावाला प्रवृत्त केलं, मजबूर केलं कांड करण्यासाठी. अरे वा, विचार करायची ती गोष्ट आहे. कुठच्या कुठं चालली केस आहे, कुठच्या कुठं स्टोरी चालली, कुठच्या कुठं पिक्चरची स्टोरी चालली या लोकांची. काही समजून राहिलं नाही. याच्यामध्ये इन्व्हॉल्व आता पोलीस प्रशासनही येऊन राहिलं. म्हणजे सगळं लालसन, सगळं म्हणजे महाराष्ट्रातले पोलीस प्रशासन नाही, ज्या नांदेडमधले जे प्रशासन आहे, पोलीसवाले आहेत, त्यांच्यावर दाग लागून राहिला. म्हणजे ते इन्व्हॉल्व आहे म्हणते या स्टोरीमध्ये, याच्यामध्ये, कहाणीमध्ये. अरे वा, या बिचाऱ्या गरीबाचे परिवार आहे. ह्या गरीबाचा सक्षम जीवाने गेला. आचल विधवा आहे. आचल विधवा आहे. आणि आचलचा भाऊ प्रवृत्ती करून राहिला, म्हणजे धवसा देऊन राहिला. म्हणजे जो आचलचा भाऊ अजून सुटलेला आहे की काय आहे मला काही ठाऊक नाही. सुटलेला असन तर त्याला जेलात टाकून द्या लवकर आचलच्या भावाला, कारण सक्षमच्या परिवाराला धोका आहे आचलच्या परिवाराकडून. म्हणजे पोलिसांनी प्रवृत्त केलं म्हणते, आचलच्या भावाला मजबूर केलं म्हणते, तू कांड कर म्हणून. कुठं चाललं, काय चाललं प्रशासन? कुठं नाही का झोपा घेऊन राहिले की काय घेऊन राहिले? गरिबाच्या लेकराला न्याय देऊन राहिले नाही तुम्ही, काही नाही. असं कसं रे सरकार, असं कसं रे तुम्ही? या ठिकाणी एखादा राजकारणातला एखादा मंत्री संत्र्याचं घरानं राहिलं असतं, आतापर्यंत कुठं कांड झालं असतं. गरिबावर अन्याय होऊन राहिला, ते पाहून शकून राहिले नाही तुम्ही. डोळे झाकून राहिले.
तुम्ही पाहून राहिले, डोळे झाकून राहिले, पण काही करून राहिले नाही. अरे हा गरीबावर अत्याचार होऊन राहिला, सक्षमच्या आईवडिलाला अजून न्याय मिळाला नाही, परिवाराला न्याय मिळाला नाही. जे तुम्हाला गोष्टी द्यायच्या होत्या ते अजून मिळाल्या नाही. सगळं नाटकं करून राहिले, सोशल मीडियात अफवा फैलून राहिले. सक्षमच्या आईवडिलाला पैसे काय, कुठल्या गोष्टी भेटल्या नाही, नोकऱ्या काय, ते म्हणत होते ना नोकऱ्या पाहिजे 2. आजच्यालाही नोकरी मिळाली नाही, सक्षमच्या आईलाही नोकरी मिळाली नाही, कोणालाच मिळाली नाही. फक्त हे व्हायरल करत आहे की बघा सरकार किती चांगलं आहे. त्याच्यामध्ये नांदेडचं पोलीस प्रशासन पण इन्व्हॉल्व आहे म्हणते. मी नाही म्हणून राहिलो, ते आचलची आई सांगून राहिली, आचलची काकू सांगून राहिले, ते परिवार सांगून राहिले. मग विचार करायचं होती गोष्ट आहे, हे पोलीस प्रशासन झोपलेच आहे की काय मला ठाऊक नाही. पण असं नाही करायला पाहिजे, कारण तुम्ही आमचे रक्षक नाही, रक्षक करणारे लोक आहात. आणि मग आमचा गरीब परिवार, आमचे गरीब बहुजन समाज हा जाणार कुठं? आमच्या कोणावर अत्याचार करण्यात आला, गरीबावर अत्याचार करण्यात आला तर अगोदर कोणीही पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतो. कारण तुम्ही आमचे मायबाप आहे म्हणून तुमच्यापाशी धाव घेतो ना रक्षणासाठी. आणि तुम्हीच कांडा करत असाल तर रक्षणासाठी पोलीस प्रशासनापाशी धावत घेणार काय? नाही घेणार. लोक गुन्हेगार बनणार, हातात काढून घेणार. विचार कराजोगती गोष्ट आहे, किती नालायक लोक असायला पाहिजे. अरे अशा तुमच्या गोष्टीमुळे, अशा तुमच्या वागणुकीमुळे लोकांचा विश्वास पोलीस प्रशासनावर राहिला नाही. असा पोलीस प्रशासनावर विश्वास राहिला नाही. आणि तुम्ही म्हणता आम्ही गरिबाचे आहे, आमचं गरिबाचं सरकार आहे. मग गरिबाचं सरकार आहे तर मग धाव घे ना. का अजून न्याय मिळाला नाही? गोष्टीला महिना होऊन राहिला, अजून त्या परिवाराला न्याय मिळाला नाही का? मेल्यावर न्याय मिळणार का त्या परिवाराला? मला देवेंद्र फडणवीस साहेबांना माझं एकच विनंती आहे की साहेब तुम्ही करून काय राहिले? तुमच्या सरकारमध्ये एका गरीबावर अन्याय होऊन राहिला, त्या बिचारचं लेकरू चाललं गेलं आणि गुन्हेगार खुलेआम गुमून राहिले. आणि गुन्हेगाराला तुम्ही सजा दिली नाही अजून, आणि गुन्हेगार बोलत आहे. आणि तुमचे प्रशासन, जे पोलीस प्रशासन आहे त्यांना निलंबित करा, त्यांना काढून टाका, त्याला जेलात टाका, त्यांच्यावर कारवाई करा. फडणवीस साहेब जे 2 पोलीस आहे म्हणते ते सांगून राहिले, तो DSP कोण आहे ते आहे म्हणते, त्याच्यावर तुम्ही कारवाई करा. तुम्ही CID बोलवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हात जोडून विनंती करतो, त्या परिवाराला न्याय द्या. कारण न्याय देणं गरजेचं आहे, कारण तुम्ही मायबाप आहात आमचे. आणि पोलीस प्रशासन असं करत आहे तर कोण धाव घेणार हो? गरीब कोण धाव घेणार पोलीस स्टेशनमध्ये? नाही घेणार, ते घाबरणार. ते म्हणा तेही धुतलेले नाही आहे लोक, तेही आमच्या जवळून काहीतरी करून घेईल. फडणवीस साहेब हात जोडून विनंती करतो, गरीबाला न्याय द्या. नांदेडमधली जे कहाणी आहे, हे व्हायरल प्रसंग व्हायरल झालेली आहे, ऑल इंडियामध्ये व्हायरल झालेली आहे. काय सांगत आहे मी तुम्हाला? आणि त्या परिवाराला न्याय नसन भेटत, मग काय कामाचं सरकार तुमचं? खुर्चीवर बसून काय कामाची तुम्ही? विचार कराजोगती गोष्ट आहे. तुम्ही खुर्चीवर असतानाही असं होऊन राहिलं तर लोक धाव कुठे घेणार? लोकांच्या मनातून प्रेमभाव खतम होऊन जाईल. लोक हत्यारे बनन, लोक हाती वस्त्र घेणार, लोक हाती शस्त्र घेणार, वस्त्र म्हटलं मी, शस्त्र घेणार आणि गुन्हे करणार. मग हे गुन्हेगारला तुम्ही पकडणार. गुन्हेगार तुमच्यामुळे जन्माला येऊन राहिले आणि तुम्ही म्हणून राहिले, आणि जे मेन गुन्हेगार आहे ते लोक फिरून राहिले. फडणवीस साहेब हा जोड विनंती करतो, त्या नांदेडच्या परिवाराला न्याय द्या हो. ते बिचारे भीक मागून राहिले हो, संरक्षणासाठी भीक मागून राहिले, त्याला न्याय मिळाला नाही, त्याचं पोरगं चाललं गेलं, घर उद्ध्वस्त झालं. विचार कराजोगती गोष्ट आहे. बिचारी आचल विधवा झाली 18-19 वर्षात, आहे नाही काय? लग्न न होता विधवा झाली. विचार कराजोगती गोष्ट आहे. त्याला न्याय द्या, त्याच्या परिवाराला न्याय द्या. मला आचलचं जाऊ द्या हो, पण सक्षमच्या आई वडिलाला न्याय मिळाला पाहिजे, हे माझं मत आहे. तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा. दादा लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, फेसबुक बघा फॉलो करायला विसरू नका. लवकर शेअर करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे.